आजची ही पॅटीसची रेसिपी बघा, खूप कुरकुरीत आणि कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे. पार्टी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता. अगदी परफेक्ट अशी ही स्नॅकची रेसिपी आहे. साहित्य तर कमी लागतं, फक्त 4 ब्रेडपासून आपण हे बनवणार आहोत. खूप कुरकुरीत आणि चविष्ट असे हे स्नॅक्स तुम्ही कुठल्याही सॉसबरोबर, चटणीबरोबर खाऊ शकता आणि खाणारे नेहमीच तुमची तारीफ करतील, एवढी जबरदस्त टेस्टी लागते. तर सर्वप्रथम बघा, आपल्याला लागणार इथे ब्रेड स्लाईस. व्हाईट किंवा ब्राऊन कुठलाही ब्रेड स्लाईस घेऊ शकता. तर याच्या साईडच्या कड्या वगैरे आपल्याला काढायची गरज नाही आहे. याचे ना छोटे छोटे पीसेस आपण करून घेऊया. ताजा किंवा शिळा जो राहिलेला असेल ब्रेड तो तुम्ही घेऊ शकता. तर या ब्रेडचे बघा मी असे छोटे छोटे पीसेस करून घेते, म्हणजे काय होईल, आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करायला सोपं पडेल. किंवा ब्रेड नसेल तर ते पाव येतात, तेही तुम्ही वापरू शकता. आता याचा ना मी असा ब्रेड क्रम्स आपण बनवून घेऊया. तर ही बघा, ब्रेड क्रम्स आपले तयार झालेले आहेत ब्रेडचे. एका प्लेटमध्ये काढून आपण याला ठेवूया साईडला. तर घरच्या घरी आपले मस्त असे ब्रेड क्रम्स तयार झालेले. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे. बटाटे ना थंड असावेत, गरम अजिबात वापरू नये. पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आलेले किंवा फ्रीजमधील थंड बटाटेही चालतील. आता हे बटाटे आपण किसून घेणार आहोत. किसून घेतल्यामुळे काय होतं, मस्त एकजीव होतात. जर तुम्ही हाताने क्रश केला तर मध्ये मध्ये गुठळ्या राहतात, त्यामुळे आपलं जे स्नॅक्सचं टेक्स्चर आहे ते बिघडू शकतं. त्यामुळे बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं. तर सर्वप्रथम ना अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते, मस्त टेस्ट लागते. त्यानंतर 1 चमचा आपण इथे ओरेगानो घालते किंवा पिझ्झा मिक्सअप जे तुमच्याकडे असेल ते घालू शकता. पिझ्झाबरोबरचे छोटे छोटे पाउचेस येतात ना, तेही तुम्ही इथे वापरू शकता, खूप छान लागतात चवीला. 1 चमचा चिली फ्लेक्स घालते किंवा लाल मिरची पावडरही तुम्ही घालू शकता, चिली फ्लेक्स नसतील तर. किंवा हिरवी मिरची जी इथे मी 1 वापरली आहे, ती तुम्ही त्याचं प्रमाण डबल करू शकता. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. थोडीशी घालूया कोथिंबीर, थोडी जरा जास्त घातलेली आहे, छान लागते चवीला. चवीनुसार घालूया मीठ आणि थोडं ना चटपटीत असा फ्लेवर येण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर वापरलेला आहे किंवा तुम्ही चाट मसालाही घालू शकता. आणि आता सर्वांच्या आवडीचं, म्हणजे मुलांच्या आवडीचं आपण इथे घालणार आहोत चीज. तर इथे मी चीज स्लाईस घेतलेला आहे. तुम्ही मोझरेला चीज, चीज क्यूब वगैरे जे तुमच्याकडे असेल ते प्रोसेस चीज तुम्ही इथे घेऊ शकता. तर चीज स्लाईसचे ना मी छोटे छोटे पीसेस करून घालते, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. तर इथे बघा, चीज स्लाईसचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण ना जे ब्रेड क्रम्स घेतले होते त्यामधले थोडेसे घालूया, अर्धे ब्रेड क्रम्स घालून घेऊया. आणि जर लागलेच तर थोडे थोडे आपण नंतर घालू शकतो. पण आधी सध्या मी अर्धे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि याचा अर्धे राहिले आहेत, त्याचा आपण वापर नंतर करणार आहोत. तर आता हे ब्रेड क्रम्स घालून हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे आपल्याला. छान असं गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पीठ वगैरे वापरलेलं नाही आहे, तरी हे आपले स्नॅक जे आहे पॅटीस खूप छान टेस्टी होतात, कुरकुरीत होतात. तर नक्की एकदा बनवून बघा. अगदी तुम्ही स्नॅक्स म्हणून याचा वापर केला तरीही सगळे आवडीने खातील. आता सर्व मिश्रण बघा मस्त एकजीव करून घेतलेलं आहे मी. बटाटा किसून घेतल्यामुळे ना अगदी व्यवस्थित मिक्स होतो. आता इथे मी कोथिंबीर जास्त घातलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलात किंवा कमी प्रमाणात घातलात तरी चालेल. आता चॉपिंग बोर्डवरती मी ना थोडंसं तेल लावून घेतलं आणि हातालाही तेल लावलेलं आहे. आणि जो आपण रोल बनवून ठेवला होता त्याला पूर्ण असं लांबट असं गोल रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने गोल गोल फिरवत त्याला लांब असा आकार देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला स्नॅक्सला शेप द्यायला सोपं पडेल. असं लांबट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना असं त्रिकोणी वरच्या साईडने थोडं चपटं करत यायचं आहे. याला आपल्याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे, म्हणजे स्नॅक्स कसं दिसायलाही छान दिसतं. आता इथे तुम्ही गोलही बनवू शकता, पण थोडं वेगळं केलं की मुलंही आवडीने खातील आणि दिसायलाही आपलं छान स्नॅक छान दिसतं. त्यामुळे असं त्रिकोणी याला मी करून घेते. होऊ शकतं या पद्धतीने आपण वरच्या साईडने थोडं प्रेस केलं की आकार छान येतो. हलकंसं वरून दाबून घेऊया, म्हणजे शेप दिसतो छान. आता याची आपण ना सुरीला तेल लावून घेतलेलं आहे. याची ना तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार याची पीसेस करून घ्यायची आहेत. आता हे कट करताना ना थोडंसं दबलं जातं, तर हाताने शेप असं करून घ्यायचा आहे सरळ. होऊ शकतं त्रिकोणी असं हे आपलं स्नॅक्स तयार होतं, छान दिसायलाही.
किंवा तुम्ही गोलही करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर पटापट हे आपण स्नॅकची शेप करून कटिंग करून घेऊया आणि याला शेप देऊन घेऊया। बघू शकता। अगर रेसिपी माझी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। तरी ना याच पद्धतीने मी सर्व स्नॅक जे आहे कट करून याला शेप देऊन घेते, म्हणजे आपल्याला पुढची कृती करायला सोपी पडेल। आणि 3 बटाट्यामध्ये भरपूर सारा प्रमाणात स्नॅक्स तयार होतं। मी आता बघू शकता। तर तुम्ही थोडे पातळ केला तर अजून प्रमाण वाढू शकतं। आता हे तुमच्या आवडीनुसार, मी थोडी मध्यम असे जाड ठेवलेले आहेत, त्यामुळे थोडं कमी होतात। तर हे स्नॅक्सचे आपले शेप देऊन झालेले आहे, कटिंग करून झालेलं आहे। आता हे तुम्ही असंचही फ्राय करू शकता किंवा आपण याला थोडं कुरकुरीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। 2-3 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मैदा, कॉर्नफ्लोअर जे तुम्हाला आवडतं ते घेऊ शकता, पण मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। छान असं एक पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर आधीच सुरुवातीला ना थोडं पाणी घाला, कारण यामध्ये गुठळ्या होतात, त्यामुळे थोडं पाणी घालून याची आपण पातळ अशी पेस्ट करून घ्यायची। बघा मस्त अशी पातळ पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला ना, एक फोक वगैरे घ्यायचं, असा फोक घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं आपण हे स्नॅक जेव्हा यामध्ये डीप करू ना, तेव्हा ते एक्स्ट्रा जी पेस्ट आहे ती व्यवस्थित निघून येते पूर्णपणे। आणि बघू शकता ही पेस्ट मी एकदम पातळ केलेली नाही आहे, पाण्यासारखी थोडी घट्टच ठेवलेली आहे, म्हणजे छान यावरती कोटिंग होतं। आणि एक्स्ट्रा जे बॅटर आहे ते मी काढून टाकलेलं आणि लगेच याला ब्रेड क्रम्सवरती ठेवायचं आणि ब्रेड क्रम्सने पूर्णपणे कवर करून घ्यायचं आपल्याला। हलक्या हाताने याला पूर्ण व्यवस्थित फिरून त्रिकोणी कवर करून घ्यायचं आहे। जास्त जाड लेअरही द्यायचं नाही आहे, हलकासा वरती कोटिंग झाली पाहिजे आणि हाताने हलकंसं दाबायचं, म्हणजे काय होतं ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिपकले जातात। तर बघू शकता या पद्धतीने आपण मस्त असे स्नॅक्स बनवून घेऊया। एकदम सोपं आहे। पेस्टमध्ये आधी डीप करायचं आहे, याला पूर्णपणे व्यवस्थित कोट झाला पाहिजे आणि एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते काढून टाकायचं आहे, म्हणजे काय होतं ब्रेड क्रम्स लवकर खराब होत नाही। नाहीतर जर तुम्ही एक्स्ट्रा असं जास्त प्रमाणात बॅटर गळतं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकलात तर ब्रेड क्रम्स लगेच घट्ट होतात। त्यामुळे एक्स्ट्रा बॅटर काढून टाकायचं आणि नंतरच याला ब्रेड क्रम्समध्ये ठेवायचं आहे। आणि पूर्णपणे अलगद हाताने आपल्याला याला हँडल करून पूर्ण कोट करून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता। आणि हाताने थोडंसं हलकंसं दाबायचं, म्हणजे ब्रेड क्रम्स ओले असतानाच पटकन चिपकले जातात। जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा तेलामध्ये निघत नाहीत ब्रेड क्रम्स, नाही तर व्यवस्थित तुम्ही जर हाताने पूर्ण ब्रेड क्रम्स तेलामध्ये पसरतात, त्यामुळे हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे। आता हे ब्रेड आपले स्नॅक जे आहे पॅटीस तयार झालेले आहेत। आता तुम्ही असंच एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता, जेव्हा तुम्हाला मन करेल तेव्हा फ्राय करून खाऊ शकता। तर आता काय करणार आहे मी, अर्धे फ्राय करणार आणि अर्धे असेच ठेवणार आहे एअरटाईट डब्यामध्ये भरून। आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण हे पॅटीस फ्राय करून घेऊया, मस्त कुरकुरीत होईपर्यंत। दोन्ही साईडने आलटून पलटून छान लागतात कुरकुरीत। तर गॅस एकदम मध्यमवरती ठेवायची आणि मध्यम गॅसवरती आपण हे मस्त तळून घेणार आहोत। आणि मुलंही आवडीने खातील, कारण यामध्ये आपण मुलांचं फेवरेट चीज, पिझ्झा मिक्स, हर्ब्स वगैरे सगळं टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स, तर मुलंही आवडीने खातात। आणि नेहमी टिफिनला काय द्यायचं असंही टेन्शन असतं, त्यामुळे ही टिफिनलाही तुम्ही देऊ शकता। आणि पार्टी स्नॅक्स म्हणून तर एकदम परफेक्ट असं आहे रेसिपी। तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आता बघू शकता एका साईडने हलकासा कलर आलेला आहे, तर पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया। असं आलटून पलटून आपण याला थोड्या वेळाने व्यवस्थित पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया। तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे दोन्ही साईडने। थोडासा असं एकदम ही डार्क कलर करायचं नाही, हलकासा असा कलर येईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे। आता आपण हे पॅटीस काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया सॉस बरोबर। तर एक रेसिपी आवडली तर नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्याने ही रेसिपीचा आनंद घेता येईल। गरमागरम कुरकुरीत असे हे थोडे वेगळ्या पद्धतीचे पार्टी स्टार्टर म्हणा,
स्टार्टर म्हणा, पार्टी स्नॅक्स म्हणा, तुम्हाला जे आवडतं ते म्हणून